Krishna, Jai Jai Ram Krishna, Jai Jai Ram Krishna, Jai Jai Ram Krishna, Hari Hari Jai Jai Ram Krishna. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी. बोला कुंडली कोरदे हरिहर काम क्रोधा नाही चाली, काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. देवतया जवळी वसे पापनाशी दर्शने. तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद, गेला वाद खंडोणी. देवतया जवळी वसे पापनाशे दर्शने. पांडुरंगा करू प्रथम नमन. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. प्रपन्नपारिजाताय तुरैत्रैकपाणये. ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्यां. वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. कीर्तन रूपी शिवकीर्ता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे. आणि सेवेचं निमित्त वैकुंठवासी यज्ञकांत महाराज यांचा 9वा पुण्यस्मरण सोहळा, या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा आहे. 3 पिढ्याचा वारसा लाभलेले प्रथम आपले मुरलीधर महाराज उर्फ कासार भाऊ म्हणतात ना, कासार भाऊच म्हणतात ना. मुरलीधर महाराज उर्फ कासार भाऊ यांचे सुपुत्र यज्ञकांतजी महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा 9वा. आणि 9वा पुण्यस्मरण सोहळा, 9 ह्या अक्षराला फार महत्त्व आहे अगदी, म्हणून तो माझ्या वाट्याला आलेला आहे. किती महत्त्व आहे? नवमीच्या अभिप्रायात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गीतेचे 18 अध्याय सांगितले, पण 9मीचा अध्याय, 9वा अध्याय जो तो विशेष आहे. पुन्हा आता पुढे येणाऱ्या काय नवरात्र आहेत. किती रात्र असतात त्या? 9. ते 9च. पुन्हा भक्ती किती प्रकारची? 9विधा. श्रवणं कीर्तनं विष्णुः स्मरणं पादसेवनं
अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम नवविधा भक्ती। नवविधा काय बोलिली जे भक्ती द्यावे माझे हाती संतजनी। किंवा नवविधा भक्तीच्या नवरात्रा करोनी पोटी मागेल ज्ञानपुत्र। तर अशा ह्या नवविधा नवरात्राच्या नवविधा भक्ती आहेत। म्हणून हे जे नवरात्र आहेत, 9चा आकडा आहे, हे शुभ आहे। म्हणून रामप्रभू कोण्या तारखेला जन्माला आले? तिथीला 9मी। गीतेचा मुख्य अध्याय कोणता? 9 देवीच्या नवरात्रा बरं का। हे झालं आपल्या आध्यात्मिक पारमार्थिक स्वरूपाचं त्या ठिकाणी विश्लेषण। परंतु 9 ह्या आकड्यामध्ये एक विशेष प्रकारची जादू आहे, ती थोडक्यात सांगतो। विठ्ठल विठ्ठल एक अशी संख्या आहे, 9चा जर तुम्ही पाडा वाचला आणि त्या संख्येची प्रत्येक संख्येची जर बेरीज केली तर 9च येते। 9 1 9, 9 2 18 म्हणजे 8 अधिक 1 किती झाले? 9, 8 अधिक 1, 9 त्रिक 27, 7 अधिक 2 9, 9 चौक 36, 6 अधिक 3 9, 9 5 45, 5 4 9, 9 सकी 54, 5 अधिक 4 9, 9 7 63, 6 अधिक 3 किती झाले? 9, 9 7 63, 9 8 72, 7 अधिक 2 किती झाले? 9 झाले। 9 9 81, 8 अधिक 1 किती झाले? 9च बेरीज झाली। आणि 9 10 90, 9 अधिक 0 म्हणलं तर 9च आहे। शून्याला काही किंमत नाही ना अधिकमध्ये। असा एकही पाडा नाही की ज्याच्या प्रत्येक चरणाची बेरीज हे 9 येते किंवा त्या पाड्याप्रमाणे येते, असा एकही आकडा नाही। म्हणून 9 हे उत्तम तिथी आहे। आणि आमचे यज्ञकांत महाराजांच्या दृष्टीनं जर पाहिलं तर ही 9वी पुण्य 9च आहे का? देवीशन महाराज कुठे गेले? 9वा पुण्यस्मरण सोहळा आहे ना, हा 9वा। म्हणून त्या 9 आकडाच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त मी हे थोडं 9मीच्या पाड्याचं विश्लेषण सांगितलेलं आहे। त्या दृष्टिकोनातून हा त्या ठिकाणी 9मीचा त्या ठिकाणी कीर्तन सोहळा आहे। विठ्ठल आणि पुण्यस्मरण सोहळा आहे। वास्तविक पाहता 3 पिढ्यापासून परमार्थ करणारे आमचे मुरलीधर महाराज संत होऊन गेले, महान संत। त्यांचाच वारसा यज्ञकांत महाराजांनी चालविला। अतिशय त्या ठिकाणी भगवत भक्ती आणि लाडके देवाचे भक्त असणारे हे 2 पिढ्या भजन। आणि आता आमचे बिभीषण महाराज हे सुद्धा सात्विक प्रवृत्तीचे आहेत। असं गावाला वारसा, आध्यात्मिक क्षेत्रात पारमार्थिक क्षेत्रातला वारसा लाभणं म्हणजे त्या ठिकाणी गावचंही भाग्य आहे, गावचं पण पुण्य आहे। कारण संतांची जर वास्तविक ज्या गावात राहतं त्या गावाला तीर्थक्षेत्र म्हणतात। वास्तविक पाहता
आपल्या गावामध्ये हे तीर्थक्षेत्र आहे धनेगाव. धनेगाव म्हणजे तीर्थक्षेत्र आहे. धन म्हणजे काय? धन घरी पांडुरंग नाभंग हे सरेना. खरं धन पांडुरंग आहे आणि हे धनेगाव आहे कारण इथं पांडुरंग परमात्मा वास्तव्याला आलेले आहेत. आणि पांडुरंग परमात्माचं या ठिकाणी म्हणून या गावाला धाकटी पंढरी नाव जाणार. एक नांदेड जिल्ह्यामध्ये धाकटी पंढरी हे गाव आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये. पण इकडं आपल्या अहिल्यानगर जिल्हा आहे ना, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ही एक धाकटी पंढरी. आणि त्या दृष्टिकोनातून परमात्मा भगवान या ठिकाणी आलेत. आणि संस्थान जे आहे, क्षेत्र जे आहे हे विशाल आहे. मंदिर मंडप हे जे जागा आहे हे विशाल जागा आहे. तिथपर्यंत जागा आहे ना ती, तर तिथपर्यंत जागा म्हणजे हे भयंकर मोठे जागा आहे या ठिकाणी. एवढी जागा कोणी मंदिराला किंवा देवस्थानाला नसते पण आहे. आता ते जर ते कंपाऊंड वॉल आहे ते जर उचलून घेतले तुम्ही वर तर हे विशेषत्वानं त्या ठिकाणी शोभा जाईल. आणि ते मारुतीचं मंदिर आहे ना तिथं एक सभा मंडप पाहिजे. मारुतीच्या पुढे काहीच नाही, उघडा त्या ठिकाणी सभा मंडप एक तिथं पाहिजे आणि हे कंपाऊंड वॉल वर पाहिजे. मग एवढं संस्थान कुठंच नाही. आणि असे या संस्थानामध्ये अशा प्रकारचे संतांचे सहवास झालेला आहे. आणि 3 पिढ्यापासून हे त्या ठिकाणी भगवत भक्ती करतात. आमचे यज्ञकांत महाराजांनी 40 वर्ष देवाची पूजा केली म्हणून. 40 वर्षच ना, 40 वर्ष पूजा केली. त्या पूजेचं फल म्हणजे महान त्या ठिकाणी श्रेष्ठ सेवा घडली. आणि सेवा जर त्या ठिकाणी पाहिजे असेल, सेवा जर त्या ठिकाणी कोणती घडत असेल तर जेत ज्ञानाचा कुरटा तेत सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुबटा ओळगवली. ज्ञानाचा कुरठा ज्या ठिकाणी आहे तिथं सेवा ही दारवंटा आहे. सेवा म्हणजेच भगवंताच्या भक्तीचं द्वार आहे. म्हणून अशा प्रकारे ही सेवा त्यांनी अहोरात्र केलेली आहे. त्यांच्या सेवेचं हे प्रतीक आहे, हे पुण्यस्मरण सोहळा आहे. आणि करण्यामध्ये आमचे बिभीषण महाराज हे पुण्यस्मरण सोहळ्याकरता मोठ्या श्रद्धेने आवडीने करतात. हे तुझा अशा प्रकारे या ठिकाणी ही आईवडिलाची हयातपणे सेवा करणं हीच विष्णूची महापूजा आहे. आणि तत्पश्चात त्यांच्या नंतर हे पुण्यस्मरण रूपी सोहळा जो आहे तर ही सेवासुद्धा भगवंताची आहे. आता कशाहून भगवंताची? प्रत्यक्षाला प्रमाण असं आहे, आपल्या पंढरपूरला देव कशामुळं आला? मायबापाच्या सेवा पुंडलिकाने केली. पुंडलिके काय केले? काय केलं? परमात्मा पांडुरंग या ठिकाणी पंढरपूरला आले कारण आईवडिलांची सेवा केली म्हणून. म्हणून वेदामध्ये वाक्य आहे, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देव भव. हे चारांची सेवा केली तर ती परमात्म्याची सेवा होत असते. म्हणून तत्पश्चात त्यांच्या पुण्यस्मरण रूपी सोहळा या ठिकाणी त्यांच्या प्रित्यर्थ घडतो. यज्ञकांतजी महाराज त्यांच्यानं पुण्यवानाची पुण्यस्मरण सोहळा होत असतो. देवाची जयंती होते आणि संतांची पुण्यस्मरण सोहळा होत असतो. ज्ञानेश्वर महाराजाचा जो त्रयोदशीचा सोहळा आहे त्याप्रमाणे हा त्या ठिकाणी पुण्यस्मरण सोहळा यज्ञकांतजी महाराज यांचा आहे. वास्तविक पाहता अधिष्ठान जर पाहिलं तर मुरलीधरजी बाबा यांनी परमार्थाचं बीजारोपण केलं आणि परिसरामध्ये संपूर्ण परिसरामध्ये परमार्थिक वातावरण निर्मिती केली. आणि त्यांच्या निर्मितीनं अनेक लोक तयार झाले आणि अनेकांना श्रद्धा त्या ठिकाणी निर्माण झाली. त्या श्रद्धेनुसार सर्वांचं आत्मकल्याण साधण्याचा मार्ग त्यांनी बीजारोपण केला आणि त्यांचा विस्तार यज्ञकांतजी महाराजांनी केला. आणि
त्यांच्याच पावलावर पावला देत आता बिभीषणजी महाराज अत्यंत सात्विक वृत्तीने आणि भगवत भक्ती या दृष्टिकोनातून त्यांचा पण स्वभाव सात्विक आहे आणि सात्विकाचा आनंद देवाला होतो. सात्विकाचा आनंद कोळी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा आहे. या ठिकाणी पूर्ण संतांचंच वर्णन आहे. संतांच्या पुण्यतिथी पुण्यस्मरण सोहळ्यामुळे संतांच्याच वर्णनाचा अभंग घेतलेला आहे. वास्तविक पाहता संतांचं नामनिर्देश केवळ संत हा शब्द या अभंगात नाही, पण पूर्ण वर्णन संतांचं आहे. बाह्य लक्षण आणि आंतरलक्षण दोन्ही लक्षणांनी युक्त संत असतात आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पूर्ण संतांच्या लक्षणाचा अभंग आहे. संतांच्या लक्षणामध्ये मुख्य लक्षण ऐसा ज्याचा अनुभव आणि विश्वदेव सत्यत्वे. तुम्ही आम्ही देव जग आहे, जगात देव आहे, सर्व विश्वात परमात्मा भरलेला आहे किंवा विश्व देव आहे असं म्हणतो, पण आपला अनुभव नाही. अनुभव नसल्यामुळे आपण नुसतं बोलण्याला काही किंमत नाही. बोलणं वेगळं आणि अनुभव वेगळा. संतांना अनुभव असतो, तुम्हा आम्हाला त्याचा अनुभूती नाही. म्हणून ज्यांच्याकडे अनुभूती आहे त्यांच्याकडे देव आहे. ज्यांच्याकडे अनुभूती आहे तिथं पाप नाही. ज्यांच्याकडे अनुभूती आहे तिथं काम क्रोधाचं संबंधच काही चालत नाही. आणि ज्यांच्याकडे अनुभूती आहे तिथं जगतात आणि देवामध्ये भेद राहत नाही. म्हणून भेदाच्या सापेक्ष अभेद शब्द आलेला आहे. ते दोन्हीचंही त्या ठिकाणी खंडन होतं. असा शब्द स्वरूपाने असा अर्थ भावभंगाचा आहे. विठ्ठल म्हणून ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. अनुभव असा असण्यानंतर जग आपल्याला देव दिसत नाही, पण ज्याच्या अनुभवाने जग देव दिसत आहे, तर असे जे संत आहेत हे सर्वात श्रेष्ठ संत आहेत. जे जे दृष्टी दिशी ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्याशे नाही, किंवा जय जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण पार्था माझा. हे सर्व भगवत स्वरूप दिसणं किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हणजे आता विश्वात्मके देवे, विश्वात्मक परमात्मा जो आहे ते ज्ञानेश्वर महाराजाचा अभिप्रेत देव होता. त्या ठिकाणी देव आहे. अशा प्रकारे विश्वामध्ये देव भरलेला आहे, पण ते आपल्याला अनुभव येत नाही. म्हणून संताकडे तो अनुभव असतो. म्हणून संत श्रेष्ठ आहेत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ऐसा ज्याचा अनुभव. ऐसा म्हणजे कैसा? ऐसा कसा? ऐसा म्हणजे कैसा अनुभव आहे? विश्वदेव सत्यत्वे. विवर्तवादाच्या दृष्टीने देव हा त्या ठिकाणी देवावर हे जगत भासतंय, ब्रह्मावर जगत भासतंय, त्याला विवर्तवाद म्हणतात. आणि तुकोबरायांनी अभंगात सांगितलंय की दोरीवर साप भासल्यानंतर दोरी आहे, पण अंधारामध्ये साप भासला, तिथं साप आहे का? नाही. पण साप भासला का? नाही भासला, पण तो साप खरा आहे का? मिथ्या आहे. तसं परमात्म्यावर ब्रह्मावर हे जगत भासतंय. रज्जू सर्पाकार भाषीयले जगदंबर. रज्जूवर जसा साप भासला तसं हे जग निर्माण झालंय. हे विवर्तवादाच्या दृष्टीने झालं. वैष्णवाच्या ज्ञानमार्गामध्ये जगत विवर्तवाद आहे आणि ज्ञानाची उच्चतम सीमा जी झालेली आहे ते अजातवादामध्ये ते जगत झालं नाही. नाहीच. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळिले. अशा प्रकारे त्या ठिकाणी असं आहे. पण संतांच्या दृष्टिकोन वैष्णवाचार्य काय म्हणतात की हे जगत ब्रह्मच आहे.
दिसतंय ते ब्रह्म आहे, जे दिसतंय ते देव आहे, अशा प्रकारची त्यांना अनुभूती आलेली आहे. म्हणून संतांच्या ठिकाणी हे अनुभव असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी भेद राहत नाही, त्यांच्या ठिकाणी विकार राहत नाहीत, त्यांच्या ठिकाणी सर्व प्राणी मात्राविषयी द्वेष भावना राहत नाही. का राहत नाही? सगळा देवच आहे त्यांना दिसतो. देव जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलच. सर्वत्र परमात्मा भरलेला आहे जगतामध्ये. देवाशिवाय एक क्षण, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात, मी नसे ऐसा कवनु ठाव असे, परी प्राणियाचे दैव कैसे न देखती माते. मी नाही असं कोणतं ठिकाण आहे दाखवा म्हणले मला. रेणूच भरलेला आहे. तसं अनुभूती, तीच अनुभूती संतांना पण असते. संतही म्हणतात की आम्ही रेणूमध्ये भरलेले आहोत. त्यांची अनुभूती पण ती असते की रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. ही अनुभूती संतांकडे आहे. म्हणून विश्वदेव सत्यत्वे आमचे कासार बाबा हे कोणी पाया पडल्यानंतर असा हात करीत असतील ना, यज्ञकांत महाराज देव वगैरे, सर्वत्र परमात्मा दृष्टी त्यांची असते. सर्वत्र परमात्मा आहे ही अनुभूती नामदेवरायला पण नव्हती. पण ज्यावेळेस गोरोबा काकांचं आपलं सांगितलं, कच्चे ठरले, त्यावेळेस त्यांना गुरु करायला सांगितलं. आणि औंढा नागनाथला गेल्यानंतर त्यांनी येसोबा खिचाऱ्यांना गुरु केलं. नंतर मग देवानं परीक्षा घेतली. स्वयंपाक झाल्यानंतर भगवंतानं कुत्र्याचं रूप धारण केलं. कुत्र्याचं रूप धारण करून त्या भाकरी घेऊन पळाले. तर नामदेवरायाने विचार केला, म्हणले अरे देवा तू कोरड्या भाकरी कशा खातोस? तुपाची वाटी घेऊन नामदेवराय कुत्र्याच्या मागं लागले. म्हणून नामदेवरायानं त्या ठिकाणी देवाला ओळखिलं. मग ते त्या ठिकाणी ओळखलं केव्हा? ही अनुभूती त्यांना प्राप्त झाली. म्हणून विश्वामध्ये आता आपण पाहतो की भारत पाकिस्तान वगैरे युद्ध चाललं आहे. कशामुळे चाललं आहे? विश्वामध्ये अनुभूती नाही. सर्व एकाच परमात्म्याची ही अनुभूती त्यांना नाही. म्हणून त्या ठिकाणी ही लढाई वाद सगळा चाललेला आहे प्रत्येक देशामध्ये. आता तर जगाचा विनाश होण्याची एवढे शस्त्रास्त्र निर्माण केले आहेत, अणुबॉम्ब वगैरे. तर हे जे आहे ही अनुभूती नसल्यामुळे एवढा देशात भांडण आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे म्हणतात, परंतु मैत्र जीवांचे उलटा वाद व्हायला लागला. आणि देशाचं जे उत्पन्न आहे, संपूर्ण राष्ट्राचं उत्पन्न 3/4 उत्पन्न हे मिलिटरीवर खर्च होते. 12ने उत्पन्न देशाचं मिलिटरीकडे जाते. म्हणून देशामध्ये थोडी कमतरता होते. आणि ते उत्पन्न जर नसलं, सर्वत्र वसुधैव कुटुंबकम ही जर भावना झाली, आपले पंतप्रधान मोदी म्हणतात वसुधैव कुटुंबकम, ही जर भावना झाली तर एवढा खर्च जर तेवढा पैसा जर भारत देशात जनतेमध्ये वापरण्यात गेला तर सोन्याची भारत होईल, सोन्याची चिडिया होईल. एवढं संपत्ती आहे. पण केवळ ह्या परस्पर हे ज्ञान नसल्यामुळे, आध्यात्मिक ज्ञान नसल्यामुळे, परमार्थिक स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे अशा प्रकारे जगतामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात ह्या कलियुगामध्ये तर विशेष प्राधान्याने निर्माण झालेलं आहे. म्हणून संत कसे असतात, त्यांच्याकडे अनुभव असतो की हे जग जे दिसालंय ते देवच आहे. त्याच्यात 4 प्रकार आहेत, तुम्हाला सांगतो. स्वामी रामसुखदासजी स्वामी उत्तर प्रदेशचे एक महात्मा होऊन गेला. एकच वाक्य पण त्यांनी 4 प्रकाराने सांगितलेलं आहे. तिकडं मराठी भाषा नाही, महाराष्ट्रात मराठी भाषा आहे. आणि आपल्याला मराठी भाषा येते हे आपलं भाग्य आहे. आपण जर कर्नाटकात जन्मलो असतो, कन्नडी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी वाचायला आली नसती, गाथा वाचायला आल्या नसता. आंध्र भाषेत गेलो, तेलुगू भाषेमध्ये आपला वाचता आलं नसतं काहीच. म्हणून ज्ञानेश्वरी मराठी भाषेत आहे, गाथा मराठी भाषेत आहे, भागवत मराठी भाषेत आहे. आपलं भाग्य आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजसुद्धा म्हणतात, माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृताही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखजीवरे हो दे या जगा. हे सामर्थ्य आहे तुम्हा आम्हाला. म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी लागते, गाथा वाचावं लागतो, थोडा तरी वाचावा लागतो. आणि वाचन करून नंतर जेवण करायचं. थोडं